1 वर्ष झाला बाई. किती लवकर निघाला यार, काहीच समजलं नाही. मम्मी अशीच मारायची मला स्कूलच्या टाइम अभ्यास करतो माझ्या मस्त. आज बर्थडे आणि तिच्यावर बघा एक चार ठेवलेलं, एक कढई ठेवलेली. गाईस फायनली आम्ही पोचलेले शेतामध्ये. ओ भाई ते हॉरर फिल्म मध्ये कसं होतं तसं झालं. पोट्टे इथे चिंच तोडताय. संध्याकाळचे 6:30 वाजता फिश फ्राय बनवतोय. या गाईस मच्छी खायला. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे 26 जानेवारी आणि ना आज आपल्या मस्तानीचा पण बड्डे गाईस. तर 1 वर्ष झालेलं आहे फायनली मस्तानीला माझ्यासोबत राहून. फायनली गाईस 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. 1 वर्ष आधी तिला घरी आणलं होतं यार. 1 वर्ष कसं निघालं काहीच समजलं नाही. असं वाटतंय ना आता 3-4 महिने असतील झालेला घेऊन, पण 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. असं वाटत पण नाही की 1 वर्षाची झाली आहे आता. मम्मी 1 वर्ष झाला बाई. किती लवकर निघाला यार, काहीच समजलं नाही. आता काय घ्यायचं यावर्षी? हां 26 तारीख गेली नाही. आता येणाऱ्या वर्षामध्ये खूप काही घेऊ आपण, खूप काही घेऊ. तेच तर मी मम्मीला घेऊन आलेलो आहे आता बाजारामध्ये. मम्मी करते तिथे शॉपिंग, तोपर्यंत मी इथे सावलीमध्ये उभा राहतो. पण हो एक गोष्ट तर खरी आहे, हे दिवस कसे निघत आहे काहीच समजत नाही. आता गाडीला घेऊन 1 वर्ष झालेलं आहे. असं एकदम चुटकीमध्ये निघाला. आजच्या 1 वर्षाला मी मस्त गाडी फिरवत होता यार. तो दिवस आठवला 26 जानेवारी मागच्या वर्षीचा, जेव्हा मी बाईकची डिलिव्हरी घेतली होती. म्हणून दूर अरे तू दूर हो रे भाऊ. तू एक तर त्याची पाठ बघा पूर्ण हे झालेली आहे. इन्फेक्शन असतं असे कुत्र्यांना. हात लावायला काही नाही, पण हातात हँड ग्लोव्ज वगैरे पण नाही. आणि त्यांना ते त्यांचं इन्फेक्शन खूप डेंजर असतं. आलं का घेऊन? मग आज 26 तारीख 1 वर्ष कंप्लीट झालं. तर मग गोड काही बनवायचं? गाजरचा हलवा आहे का? गाजर आज गाजरचा हलवा बनवशील रात्री. गाईस मी आता आहे ना आलेलो आहे घरी मम्मीसोबत भाजीपाला घेऊन. मम्मीच केली होती बघा. मम्मीने किती भाजीपाला आणला. हे पत्ताकोबी, इकडे बेबे तोडताय पालक, पालक. मी तर आहे ना आज दुपारी बाहेर मस्त चाललेलं आहे शेतामध्ये. मस्त गल्लीतले मुलं आम्ही जाणार आहे बाहेर शेतामध्ये जेवायला. ते तर नॉनव्हेजची करतील, बाकी मी आणि एक विक्की आहे, आम्ही 2 व्हेजिटेरियन आहे. मी बघू आता भरीत खाऊ किंवा शेवभाजी खाऊ आज. तू काय बनवते मम्मी आज घरी? नाही आता काय, आता चिकन आहे का? चिकन आहे आता. चिकन आहे मग मला काही वेगळंच खावं लागलं असतं त्यापेक्षा. ते पण तेच करणार आहे मग तिथेच काही वेगळं खाऊन घेऊ मस्त. गाईस दादा झाडू मारतोय. नीट मार रे, नीट झाडू मार रे. मी झाडू मारतो तू ते तरी करतो का? मग मला काय करतो मग? नीट झाडू मार म्हणे. मारतो का रे? हा कोणाला मारलं? अरे झाडू ठोकला का मी? हा मारेल का? मम्मी अशीच मारायची मला स्कूलच्या टाइम अभ्यास करतो का? लागतंय काय. तर मम्मीला आहे ना आज खूपच काम आहे. हे मुरमुऱ्याचे लाडू बनवले होते त्याचं पण आहे ना अचानक म्हणजे असं चुरा होऊन गेलं. तर परत ते बनवावं लागतं, त्यामुळे मम्मीला टाईम लागतोय. मी एक रूम झाडून दिली मम्मीला. त्यानंतर आज मम्मी बनवते आहे, हो गरम आहे का, बंगाली खिचडी बनवते मम्मी. आणि हा मस्त आरामात जेवण करतो. याला काहीच घेणं देणं नाही. मम्मी एवढं कामं चालू आहे ते. हे काल रात्री आणलं होतं ना, याच्यावर एवढा भारी करंट लागतो ना गाईस. जेव्हा आहे ना याच्यावर पाय ठेवलं तर याच्यात 6 टाईपचे मोड आहे. नाही 1 2 3 4 1 2 3 4 8 टाईपचे मोड आहे याच्यात. पण आहे ना 8 टायमाला वेगवेगळ्या टाईपचा करंट पायामध्ये लागतोय. जर आहे ना तुमच्या घरात कोणाला पायाचा प्रॉब्लेम असेल ना नक्की घ्या. एकदम भारी आहे हे ना. म्हणजे असं नसा उघडून जाता करंट लागल्यानंतर. दादू तर डायरेक्ट नाचायला लागतो त्याच्यावर पाय ठेवल्यावर. एक तर जेवण घे, नाही तर ते कर, नाही तर ते हातातलं पण पाडून टाकशील. दोघी दुसरा मोड लावून देऊ एकदा. थांब नाही, हिम्मत नाही तुझ्यात. आता ठेवून दाखव. नाही हिम्मत नाही ना तुझ्यात, दाखव मग आता ठेवून. सो हे गाईस अर्ध्या तासाची आहे ना 3:30 ते 4 वाजेपर्यंत मस्त झोप घेतली. 4 वाजता जात आहे आम्ही पार्टीसाठी. का जिथं शेत आहे ना तोच झोपलेला होता 2 तास. म्हटलं आज तो झोपलाय तर आम्ही काय पाप केलंय, आम्ही पण झोपून घेऊ. अर्धा तास झोपला.
4 वाजता तो म्हणे 4 वाजता होता, आता वाजलेले 4:30. आता आम्ही आमच्यासाठी थांबलेले. आणि तो व्हेज आहे ना, मग शेवभाजी घेतो आहे आम्ही आमच्यासाठी. एक टाईम होता पार्टीला आम्ही पण जायचे तेव्हा आम्ही पण नॉनव्हेज घ्यायचे आणि दुसरे शेवभाजी घ्यायचे. आता आम्ही घेत आहे स्वतः. बाई काय लाईफ चेंज होते, क्षण चेंज होता सांगता नाही येत. आणि माझ्या मस्त आज बड्डे आणि तिच्यावर बघा एक जार ठेवलेलं आहे, कढई ठेवलेली. चला शेवभाजी खाल्ली, शेवभाजी घेतलेली आहे. विकी तू पण शेवभाजीच खाल्ली ना? जेवण पारे भाऊ हा असा करतोय, माझं जेवण झालंय म्हणे. हो तो मोबाईल पडेल रे, पॉवर बँक आणि मोबाईल नाही पडणार ना. हा मस्त आणि माझी हॅपी बर्थडे कर आजीला. चालो मी धरतो ना, मी बसतो ना तुझ्या मागे. हॅपी बर्थडे कर आधी तिला. थँक्यू. आज बर्थडे रे तिचा. हा मग तिचीच पार्टी आज. क्या बात आहे. कुठे बोलवतो तू सांग. तुझं शेत आहे का? नाही का? जाऊ दे मग कॅन्सल. पण यार सर्वीकडे ना भगवा झेंडा, भगवा रंग बघून आहे ना एवढा भारी वाटतं ना की आपल्या सनातन धर्माची आणबाण शान आहे. बघा सर्वीकडे भगवा झेंडे. असं त्या गावामध्ये ना मी पहिल्यांदा आलेला आहे लाईफमध्ये. आणि पण बघतो ना ते एवढं सुंदर वाटतं ना. एकदम जुन्या टाईपचे हे घरं, त्यानंतर एकदम छान छान मंदिर आहे इथे. ते पुरातन काहीतरी म्हणतात ना त्या मंदिरांना, एकदम जुने. तर एकदम भारी वाटतं असं काही बघून. आणि जुन्या घरांमध्येच ना खरा आनंद असतो, थंडावा असतो खूप त्या घरांमध्ये. हे बघा गोठा गाईंचा, बैल, म्हशी. हो भाई ऑफ रोडिंग आहे इथे तर पूर्ण. हो सांभाळ. ओ हो 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 गेली. वाचले गार आहे ना स्टँड, त्यामुळे. हे शॉमिल वाटते आपले वीट बनवायचं आहे. गाईस फायनली आम्ही पोहोचलेले शेतामध्ये. आणि ना शेत खूपच भारी आहे, लोकेशन भारी आहे. आजूबाजूला आहे ना कपासीचे शेत आहे. या साईडला कपासी आहे, या साईडला दुसरं काही आहे. कुठे नाही रे, आत्ताच उघडलं ते. हे बघा मस्त आजूबाजूला शेत आहे. आणि इकडे एक विहीर आहे. ती विहीर एवढी खोल आहे ना, तुम्हाला दाखवतो मी. जास्त पुढे नाही जात, फक्त बघा. ओ भाई ते हॉरर फिल्म मध्ये कसं होतं तसं झालं ते. हे बघा दिसत पण नाही कुठे ते पाणी. हा ते दिसलं, केवढं खोल आहे ते. नको म्हटलं बाहेरूनच पाहून घेऊ आपण. हौद आहे, छोटासा हौद मस्त. अरे पेपराने घ्यायला तुम्ही, पेपर घेऊन अगर तू मी भांड होतं इथे एवढं चाल्या भांडामध्ये बाती लावली. हो अरे माती लावली तुझे भांड त्याला भरव ना तो मुद्दा म्हणून. पाण्याखाली काढून एकदा पाणी गरम करायला पुष्प प्लॅन पेलवी गेला ना. मला नाही माहिती ना हो. इथे चिंच तोडताय. घे तोड. येईल ना. अरे बोडोक्यात टाकशील नाही तसा. तुम्ही पण कमेंट करून सांगा, तुमचं शेत असेल तर तुम्ही पण तोडता की नाही तुमच्या शेतामध्ये चिंच, बोर किंवा जी फळ असेल ते. एक पडली वाटतं नाही पडली ना. कुठे पडली आता काय दिसेल त्याच्या. अरे बो एकदम भारी. भाजायला हे गे बाब्या. कुठे ती कुठे. अरे हो 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 खराब आहे ती. हे गे बाब्या.
तुळीची डाळ सगळं काही तोडता आज इथून. चिंच. पण काय भारी वातावरण दिसतंय संध्याकाळचं. वेदर काय भारी एकदम. फॉग. भाऊ मी सगळं थंडीचा व्यवस्था करून आलेली आहे. टोपी स्वेटर सगळे रुमाल पण आहे. आता यांचं पातील यांनी काहीच आणलेलं नाहीये. तोडणं मग काहीतरी तोडणं आपण खाऊ ना. सूर्य सुकायला द्या. हे पान आहे ही वल्ली आहे. आड्या बिड्या असतील नाही तर त्याच्यात. चांगली पण छोटसच आहे. जंगली प्राणी असता का रे तुझ्या शेतात? हा किती वाजता येता? 10 वाजता रात्री ना. मग आपण रात्रीपर्यंत थांबू. हा मुलगा रात्रीनी संध्याकाळचे 6:30 वाजता फिश फ्राय बनवतोय. या गाईस मच्छी खायला. जोपर्यंत आपली पार्टी होऊन जाईल 3 दिवसानंतर येईल. 2 दिवसानंतर येईल हा ब्लॉग. रडू नको रे. काय करतो जीवनाचा अर्थ मग एक काम करतो, एक धाबा उघडून घे. तू धाबा उघडून घे एक. विचार. हा का रात्रीचे 7:45 वाजता आहे. जेवण इथे झालेलं आहे आमचं. मस्त इथे आता शेकोटी केलेली, कारण की थंडी ना भयंकर आहे. थोड्या वेळपूर्वी चंद्र ऑरेंज कलरचा होता. काल पौर्णिमा होती ना. अमावस्या का पौर्णिमा? काल काय होती रे? अमावस्या की पौर्णिमा नाही का? पौर्णिमा होती बरोबर. मग आता थोडा ऑरेंज दिसत होता जेव्हा इथे होता त्या साईडला. आता वरती गेला. तोपर्यंत मस्त आता आम्ही करताय मस्त बॉन फायर. एकदम भारी मजा येते एवढ्या थंडीमध्ये एवढं बॉन फायर. मजा आ गया क्या? मजा आ गया. तर गाईस मी आता आलेलो आहे शेतातून घरी. जेवण वगैरे करून डायरेक्ट रात्रीचं जेवण झालं. मी तर दुपारी फक्त 2 पोळ्या खाल्ल्या होत्या. मी दुपारी जेवण नाही करणार होतं. ते बोलले म्हणे 3 वाजता जाऊ आणि 5 वाजेपर्यंत जेवण. म्हटलं एवढा उशिरा कोणी जातं का? आमचा 12 वाजेचा प्लॅन होता पण तोच झोपलेला होता. तर मग आता मस्त मी घरी आलेला आहे. आता मोड चेंज करतो. नको रे. हा बघा मी काहीच करत नाही. ते ऑटोमॅटिक होतं. ते करंट बसतोय ना ते पायाला, त्यामुळे. ओय शांत बस. तुला धक्का देऊन देईल. ते सूप पडून जाईल तुझ्या हातातून. नवीन फ्रेम केव्हा गेली तू? काल. एकदम भाई पाय येऊन गेला होता. सुन्न पडला होता. केव्हा चेंज केली तू फ्रेम? कोणी मारलं होतं तुला स्कूलमध्ये? मारामारी झाली होती तुझी स्कूलमध्ये म्हणून तो तुटला ना. पडला पाय खालच्या. हा मग तो असं तुटतो का? जर कोणाचा पाय याच्यावर पडला तर असं तुटतो का? काही चष्मा मला सांगा. याची मारामारी झालेली स्कूलमध्ये कोणातरी सोबत. त्याने त्याचा चष्मा फोडलेला आहे. तुटलं होतं. हा पाड पाड पाड. तू पाड खाली पाड. हे पहिल्यापासून तुटलं होतं. हा फक्त थांब आता याला पाडूनच देत. आता यासाठी काम नाही आहे. असा पाय पडला शूज. आणि असं नाही की जोडू त्याला. पाय ठेवा अजून त्याच्यावर हे ना. किती 4 महिन्यापासून हा तुटलेला वापरतोय मी. असं कोण सांगितलं तुला? दुसरा आहे ना तुझ्याकडे ती फ्रेम काडीवाली. हा तुम्हाला एक सांग. हे जॅकेट तू घातलेलं आहे प्युमाचं आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे BMW मोटर स्पोर्ट. अखेर माझी राखी आहे ते. हे त्यांचं काय काय लॅबरेशन नाही रे. हा कोलॅबरेशन. हा ते कोलॅब झाले आणि जॅकेट बनवले. बरं. लिमिटेड एडिशन ओनली 5 इन दिस वर्ल्ड. लवकर तू सूप पी. ते थंड होतंय.